अशोक कृष्णात बूम टाक कृष्णात। तर ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। शीतल तेजवानीच्या वकील आता खारगे यांच्या दालनाजवळ सध्या पोहोचल्याची ही दृश्य पाहतोय। आपले प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। गोविंद, काय सध्याची अपडेट्स आहेत? शीतल तेजवानी यांच्या ज्या वकील आहेत या आता मंत्रालयातून बाहेर पडताना आपण पाहतो आहोत। एकूणच या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने खारगे समितीच्या समोर त्या आपली बाजू मांडण्यासाठी आल्या होत्या, परंतु शीतल तेजवानी ज्या आहेत त्या आज या ठिकाणी खारगे समितीच्या समोर आलेल्या नाहीयेत आणि मॅटर जे आहे न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे मी कुठलीही कमेंट करणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी घेतल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच ही थेट दृश्य आपण पाहतोय। खरं तर आता शीतल तेजवानीच्या वकील सध्या काही प्रतिक्रिया देत आहेत का? आपण कोणती बाजू मॅडम फक्त तुम्ही काय दोन मिनिटं काय तुम्ही काय बाजू मांडली, काय म्हणाला, काय बाजू मांडली आणि केव्हापर्यंत शीतल तेजवानी कमिटीच्या समोर येणार आहे? कुठे थांबलात तुम्ही? मॅडम फक्त काय झालं नक्की तेवढं तरी फक्त सांगा आज कमिटीच्या समोर, कारण सरकारी जमीन लाटण्याचा प्रकार आहे। तुमच्यावर आरोप आहे, तुमच्यावर शीतल तेजवानीवर आरोप आहे, तर त्यामुळे तुम्ही काय नक्की झालं सांगा। महाराष्ट्र बघतो लोकांना जमीन लाटण्याचा आरोप आहे तुमच्यावर। सरकारी जमीन लाटण्याचा आरोप आहे तुम्ही मॅडम आरोप आहे तुमच्यावर। फॅनच्या आपल्या प्रेक्षकांच्या तर तेजवानीच्या वकील ह्या सध्या खारगे यांच्या दालनाजवळ असतानाची ही सगळी दृश्य आपण बघितलेली आहे। त्यांची भेटही झालेली आहे, मात्र त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात एकही प्रतिक्रिया त्यांच्या वकिलांनी या ठिकाणी दिलेली नाहीये। शीतल तेजवानीच्या वकिलांनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे। खरं तर पुण्यामध्ये शीतल तेजवानी यांची पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये त्या दिवशी चौकशी झाली। शीतल तेजवानी यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करण्यास टाळाटाळ केलेली होती। त्यांनी माध्यमांच्या समोरून अक्षरशः पळ काढलेला होता। आता पुन्हा एकदा त्यांच्या वकिलांनी देखील अशाच पद्धतीनं माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। या भेटीमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते देखील त्यांनी सांगणं टाळलेलं आहे। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। गोविंद, आपण पाहतोय शीतल तेजवानीच्या वकील त्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या, त्यांची भेट झालेली आहे खारगे समितीमध्ये, त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे। नेमकं काय घडलेलं आहे? माध्यमांना मात्र त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आहे। गोविंद, नक्कीच शीतल तेजवानी यांना जे आहे ते आज साधारणतः 3:30 वाजता त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता, परंतु शीतल तेजवानी स्वतः या ठिकाणी या समितीच्या समोर बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहिलेल्या नाही आहेत। त्यांच्या वतीनं त्यांच्या वकील जे आहेत दीपाली केदार ज्या आहेत त्या या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांनी लेखी स्वरूपात या ठिकाणी जे खारगे समिती आहेत विकास खारगे जे आहेत अप्पर मुख्य सचिव महसूलचे त्यांच्यासमोर आपली बाजू मांडल्याची माहिती मिळते आहे। परंतु याबाबत आम्ही ज्या वेळेला दीपाली केदार ज्या शीतल तेजवानींच्या वकील आहेत त्यांना या संदर्भात विचारण्याचा प्रयत्न केला की कारण का शीतल तेजवानींवर अनेक आरोप आहेत, सरकारी जमीन लाटण्याचा आरोप आहे, सरकारी जमीन विकण्याचा आरोप आहे, त्याचबरोबर लोकांच्या फसवणुकीचा आरोप आहे, त्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे याबाबत ज्यावेळेला त्यांच्या वकिलांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्या वकिलाचं एकच उत्तर होतं, नो कमेंट, मॅटर जे आहे ते न्यायालयीन प्रक्रियेत आहे, त्यामुळे आम्ही याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या ज्या या आहेत शीतल तेजवानी त्या या कमिटीच्या समोर केव्हा येणार, कशा पद्धतीची बाजू मांडणार, या सगळ्या आरोपांचं खंडन कशा पद्धतीनं करणार, त्यावर मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे आणि त्या आता मंत्रालयातून बाहेर पडलेल्या आहेत। परंतु तब्बल 5 ते 10 मिनिट जे आहेत त्या या ठिकाणी खरगे समितीच्या समोर जाऊन निश्चितच गोविंद खरं तर आता खरगे समितीच्या समोर आहात, त्यांनी चर्चा केलेली आहे, त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।